नहीं, मेरे को तो पता भी नहीं चला कि कभी 1 घंटा बीत भी गया। इतना स्मूथली आप जो है मेरे को पूरे रास्ते में लेके आ गए और एकदम टाइम से आपने मेरे को पहुंचा दिया। धन्यवाद सर, थैंक यू, ऑल द बेस्ट। थैंक यू। हाँ बोलिए मैडम। मैं मॉल के अंदर हूँ। मैं दबा 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 ना दबा, गाडी नाही आहे। हा बघा आला माझा मित्र आहे बघा, या ठिकाणी पापा ऑटो लिवले त्याच्या गाडीवर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आता मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवार 4 वाजले तर 12 वाजल्यापासून आपण रात्रीच्या 12 वाजेपर्यंत काम करणार आहे, 12 तास काम करणार आहे। आणि मित्रांनो, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आज रविवार असल्या कारण ट्रेन बंद असते, ट्रेनचा मेगा ब्लॉक असतो, त्याच्यामुळं आपला धंदा चांगला होण्याची खूप शक्यता असते। तर त्याच्यामुळं आज आपण दुपारीच निघतो, कारण दिवसभर हे आपलं रुटीन जे ते दुपारपासूनच चालू असतं। आपलं दुपार ते रात्री 12 वाजेपर्यंत आपण काम करणार आहे। किती आपली अर्निंग होती, किती कमाई होती आजच्या दिवसभरात हे पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे। आणि आता आपण जाणार आहे CNG भरायला। आपला CNG संपलेला आहे, CNG भरून वगैरे बुकिंगला आपण घेण्याची सुरुवात करूया। जी बुकिंग भेटेल पहिली ती बुकिंग आपण मारण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा। तर मित्रांनो, तर चालू करूया आपला व्हिडिओ। चला, धन्यवाद। बघू शकता मित्रांनो, आपल्या रिक्षात 305 रुपयाचा CNG बसला आहे। मित्रांनो, 30 रुपयाची आपली भवनी झालेली। आता कस्टमरला या ठिकाणी सोडलं आहे। आपल्याकडे मीटर जिंदाबाद आहे। जोपर्यंत आपल्याला बुकिंग लागत नाही ऑनलाईन कुठली, तोपर्यंत मीटरनी धंदा करायचा। ऑनलाईनच्या नादात जास्त पडायचं नाही। तोपर्यंत मीटर आहे तोपर्यंत आपण जिंदाबाद। आता आपल्याला घरून फोन आला तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे माझ्या वाईफला आणि मुलीला घेऊन कुर्ला स्टेशनला सोडायचं त्यांना, कारण रविवार असल्यामुळं मेगा ब्लॉक असतो ट्रेनचा, त्याच्यामुळं ट्रेन बंद असते, त्याच्यामुळं कुर्ल्याचे लोक दादर या ठिकाणी जाणारे। आपला छोटासा व्यवसाय आहे, त्या ठिकाणी जाणारे ते लोक। आज आपण चाललो आहे आता कुर्ल्याला आपल्याला 2 पार्सल सोडायचे आहे। इकडं बघू शकता, एक पार्सल पुढे दिसलं का, एक पार्सल या ठिकाणी, एक पार्सल आहे बघा इकडे बसलं। ट्रेन बंद असल्या कारणामुळे यांना आपल्याला कुर्ल्याला सोडायचं आहे। आता कुर्ल्याला सोडून त्याच्या पुढून नंतर आपल्याला आपलं ऑनलाईन चालू करूया आपण। आणि कसं आहे, यांना दादरला सोडल्यामुळं कसं हे त्यांचा व्यवसाय करतील, आपण आपला व्यवसाय करूया। मित्रांनो, कुर्ला स्टेशनहून आपल्याला एक उबेरवर बुकिंग लागलेली आहे महापेची, तर जाऊया त्यांना आपण पिकअप करायला। तर मित्रांनो, आपण आता महापे इंडस्ट्रीमध्ये पोहोचलो आणि या ठिकाणी कस्टमरला सोडलेलं आहे। हे बघा, ही कंपनी आहे ती, या कंपनीमध्ये कस्टमरला आपण सोडलं आहे आता। आणि त्यांचे पेमेंट झाले 301 रुपये पेमेंट आपण त्यांच्याकडून घेतलेलं आहे। आपण मी दाखवतो तुम्हाला। आणि त्यांचं डिस्टन्स होतं ते 21 किलोमीटरचं होतं। 21 किलोमीटरला 301 रुपये आपल्याला उबर कंपनी दिलेलं आहे आता सध्याला। तर बघा, 301 रुपये आपण करूया ट्रिप अँड घेतलेले। आता बघू नेक्स्ट बुकिंग कुठली भेटते या ठिकाणाहून। तर आपल्याला या ठिकाणाहून ठाण्याची बुकिंग भेटलेली आहे बघा, आणि तिचा डिस्टन्स 3 मिनिटाच्या अंतरावर आहे। आणि जाऊया आपण त्यांना पिकअप करण्यासाठी आता। दोस्तों, अभी हम सर को लेके आए थे महापे से। और सर बताइए, अभी आप एक घंटे का अपना सफ़र हो गया, कुछ सफ़र में कुछ दिक्कत वगैरह कुछ हुई सर आपको? नहीं, मेरे को तो पता भी नहीं चला कि कभी 1 घंटा बीत भी गया। इतना स्मूथली आप जो है मेरे को पूरे रास्ते में लेके आ गए और एकदम टाइम से आपने मेरे को पहुंचा दिया। धन्यवाद सर, थैंक यू, ऑल द बेस्ट। थैंक यू। तर बघू शकता, ही लास्ट ट्रिप आपण मारली 322 रुपयाची आपल्याला भेटलं। ही ट्रिप होती महाप्यावरून घेऊन आलो आपण ठाण्यासाठी। तर कस्टमरला या ठिकाणी सोडलं आहे मित्रांनो, आणि आता आपण निवांत बसलो आहे झाडाखाली। ट्रिप येईल तेव्हा येईल, 10 मिनटं लावू या 20 मिनटाला, कधी पण येऊ द्या ट्रिप। हे बघू शकता, झाडाखाली आपण एकदम निवांत बसलो आहे, एकदम खूप अशी छानशी सावली या ठिकाणी बसले। बघूया आता ट्रिपची वाट बघत कधी येते ट्रिप आपली नेक्स्ट। बुकिंग भेटली आपल्याला आता, भांडूप वेस्टची बुकिंग आहे या ठिकाणाहून। 10 मिनटं लागले बुकिंग भेटायला, पण भेटली नक्की। 330 रुपयाच्या आसपासची बुकिंग आहे। चालू आहे आता आपण तिथं पिकअप करूया तिला बुकिंगला जाऊन। तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहे भांडूपमध्ये, भांडूप वेस्टला। आणि कस्टमरला या ठिकाणी सोडलं आहे। कस्टमरचे बघा 301 रुपया फेअर झाला आहे त्यांचा। 301 रुपये आपण त्यांच्याकडून घेतलेले। हे बुकिंग करूया अँड आणि बुकिंग खूप वाजतात या ठिकाणी भांडूपमध्ये।
मित्रांनो, भांडूपमध्ये आता आपण सध्या आणि भांडूपमध्ये बुकिंग अशा खूप वाजते, ते पण कमी 150-200 रुपयाच्या अशा आसपास बुकिंग पाहिजे. बुकिंग आपल्याला आज रविवार असल्यामुळं लांबचीच बुकिंग पाहिजे. 300-400 रुपयाचीच बुकिंग घेऊ आपण. सकाळपासून त्याच बुकिंग आपण घेत आलो 300 किंवा 400 रुपयाच्या. तरी तीच आपली अपेक्षा आहे की 300-400 रुपयाची बुकिंग भेटावी. मित्रांनो, एक बुकिंग उचलली आपण ठाणा कोलशेटचे. एक कस्टमर बघा 10 मिनटं झाले तिथल्या तिथंच फिरत आहे, गोल 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 लिफ्टमध्ये मला वाटतं आहे. आणि आपण बरोबर लोकेशनमध्ये, काय नाव आहे, मानसी मॅडम आहे. मित्रांनो, आता आपण ठाण्याच्या लोधामध्ये पोहोचलो आहे. सर्वात मोठी सोसायटी आहे ठाण्याची लोधा. आणि या ठिकाणी 207 रुपये त्यांचं पेमेंट झालं आहे. कस्टमरचं पेमेंट दिलं. आता बघू इथून कुठली ट्रिप भेटते दुसरी. मित्रांनो, आता आपण चालू आहे नाश्ता करायला. लय भूक लागली. 12 वाजल्यापासून गाडीवरच बसलो आहे आणि चाय नाश्ता करूया आता जाऊन, कारण खूप वेळ झाला आहे, 6 वाजून गेलेत. तर मित्रांनो, आपण खातो आता मुंबईचा फेमस वडापाव. आणि चाय बी प्यावा, अजून भजी बी निघतात, गरम गरम भजी पण खाऊया आता. तर मित्रांनो, नाश्ता करत असताना तिथून आपल्याला एक रॉकेटसारखं झटकन भाडं आलं एकदम. आपण बी स्पायडरमॅनसारखं भाडं ते फटकाने उचललं आणि ते होतं कोपर खेळण्याचं भाडं. कस्टमरला कोपर खेळणारा येऊन सोडलं त्यांना. त्यांचे बी 300, जास्त नाही 301 रुपये त्यांचे बिलचं पेमेंट झालं. त्यांनी बिलचं पेमेंट दिलं. आपल्याला त्या ठिकाणी चाय पण प्यायचं, पण चाय प्यायच्या वेळेत नाही भेटलं. एवढं रॉकेटवाणी भाडं आलं की जबरदस्त भाडं फटाफट आपण उचललं. जास्त वेळ नव्हता तिथं, फक्त 35 मिनटं दाखवत होते आणि त्यांना आपण या ठिकाणी आणून सोडलेलं आहे. बसलो वाशीला कोपर घेण्यामध्ये, बघूया कुठली बुकिंग भेटली. आता आपल्याला पुढच्या दिशेला जायचं, म्हणजे कारगर पनवेलच्या दिशेच्या साईडची बुकिंग भेटली तर चांगली गोष्ट आहे. आता येताना बघितलं आपण की या बाजूला काय ऐरोलीच्या साईडला खूप असं ट्रॅफिक लागलेलं, खड्ड्यांमुळं खूप ट्रॅफिक होतं तिथं. या ठिकाणी नाही जातं, तर आपल्याला पुढच्या दिशेला जायचं. बघूया पुढच्या दिशेची बुकिंग भेटली तर चांगलीच गोष्ट. मित्रांनो, या ठिकाणी मी थांबलेलो. तर आमच्या मित्राचा जो ग्रुप आहे रिक्षा ड्रायव्हरचा, तो चेक केला तर माझा मित्र एक आहे ना, माझ्या बाजूच्याच गल्लीमध्ये, मी तुम्हाला दाखवतो बघा, बाजूच्या गल्लीत बाहेर येतो माझ्या ठिकाणी. आता त्याला फोन करतो आणि बोलवतो या ठिकाणी चाय प्यायला. मित्रांनो, हा माझा मित्र आहे, मी मेन रोडवर आहे आणि तो गल्लीत आहे बघा. बघा तो गल्लीत आहे, बाजूच्याच गल्लीत आहे. येतोय माझा मित्र. हे जरा शक्ती दबा 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 ना, दबा गाडी नाही आहे. हा बघा आला माझा मित्र आहे बघा. या ठिकाणी पापा ऑटो लिवले त्याच्या गाडीवर. मित्रांनो, हा शक्ती माझा मित्र या ठिकाणी वाशीला आपल्याला भेटलेला आहे. आता आपण इथं चाय पेव्या आणि नाश्त्यासाठी बी त्यांनी आणलं आहे बघा. पॅटीस घेऊन आला आहे आपल्यासाठी. पॅटीस खातो तो आणि आपण आता चाय पेव्या. हो, फाईन मारला का बसवाल्याला पकडलं आहे बघा. मॅडमकडे तिकीट नाही, तिकीट चेक करायचं, तिला पकडलं वाटतं, त्याच्यामुळे जर ट्रॅफिक लागलं. आता पाठी ट्रॅफिक लागलेलं आहे. तर मित्रांनो, असं कोण रस्त्यामध्ये जर मित्र भेटला ना आपला, तर खूप बरं वाटतं आहे बघा. वाशीला भेटला आपल्याला मित्र, खूप बरं वाटलं. आता आम्ही दोघे जण जाऊन चाय पितो. आता मी शक्तीबाईला चाय पाचतो आता जाऊन. हो, इराणी चाय या ठिकाणी. आता आपण चाय पिऊया बघा. मी मित्र चाललाय माझा चाय घेण्यासाठी. तर हे बघा मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 9 आणि आम्ही पितोय चहा वाशीला कोपर घेरणे या ठिकाणी. आणि इथून पुढे जाऊ. आता आपल्या धंद्याला सुरुवात करू. 12-1 वाजेपर्यंत आपल्याकडे टाईम आहे आता. आणि 12-1 वाजेपर्यंत आपण धंदा करूया आता. हा क्या बोलतो शक्तीबाई? 12 बजे तक फुल पेलम पाला. हा ठीक आहे, चला मग मित्रांनो चाय पिऊ आणि धंद्याला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बघू शकता फायनली आपण आलो इनऑर्बिट मॉलच्या गेटच्या बाहेर. आपण सध्या उभे आहेत आणि या ठिकाणी आपण बघूया आता घरचीच बुकिंग उठल्या, कारण 10 वाजून गेलेत बघा. हे बघा 10 वाजून 8 मिनटं झालेत आणि आपण या ठिकाणी उभे आता सध्या. बघूया इथून कुठली आपल्याला बुकिंग मिळते. घरचीच चेंबूर घाटकोपर वगैरे बुकिंग घेऊया आता इथून या ठिकाणाहून. हाँ बोलिए मैडम. मैं मॉल के अंदर हूँ. मैं हाँ, वो इंटरेस्ट गेट है ना, आने जाने वाला, वहाँ पे हूँ. योपुरी क्या पूरी होटल है ना ये? हाँ, ये सामने. मित्रांनो, गोवंडीची बुकिंग भेटली. आपण आता जाऊया गोवंडीला. तर फायनली मित्रांनो, आपल्याला वाशीवरून बुकिंग भेटलेली गोवंडी एसची जी होती 182 रुपयाची. मी तुम्हाला दाखवते. ट्रिप एंड करूया. हे बघा मित्रांनो, 185 रुपये आपल्याला दिलं. कस्टमर करून घेतले आपण 182. उबेरने आपल्याला दिलं 185 रुपये. फक्त किती 11 किलोमीटरची ही ट्रिप होती.
आणि ही टोटली कमाई बघू शकतो मी 1618 रुपये आपली उबेरवर कमाई झालेली. तर मित्रांनो आपली टोटल कमाई 1620 रुपयाच्या आसपास उबेरवर झाली आणि 1-2 भाडे आपण लोकल मारले समजा 1700 रुपये आजची आपली कमाई आहे रविवारची. आणि ओलावर मित्रांनो आपल्याला एक पण आज भाडं नाही लागलं ना रॅपिडोवर लागलं. ओलावर लागत होतं ठाण्याहून सायनचं भाडं 520 रुपयाचं भाडं होतं पण ते हातामध्ये आपल्या भेटलं नाही. तुम्हाला ते सिस्टम माहिती आहे ओलाचे भाडे हे हातामध्ये भेटत नाही. मित्रांनो आजची रविवारची कमाई तुम्हाला बघितलं 1700 रुपये आजची रविवारची आपली कमाई झाली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जर नक्की करा. धन्यवाद.